मी बोराडे पीएल ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझा विषय आहे सामाजिक शास्त्र अंतर्गत भूगोल विषय. मागील 8 लेक्चर मध्ये आपण घटक क्रमांक 1 चा सविस्तर अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना आपण भूगोलाच्या विविध व्याख्या समजावून घेतल्या. अनेक भूगोलतज्ञ यांच्याविषयी सविस्तर माहिती घेतली. भूगोलाचे स्वरूप समजावून घेतले. यानंतर भूगोलाच्या कोणकोणत्या विविध शाखा आहेत यांचीही माहिती घेतली. यानंतर भूगोलाची इयत्ता 6वी ते 8वी या स्तरावर असलेली व्याप्ती तीही समजावून घेतली. इयत्ता 6वी ते 8वी साठी भूगोलामधील कोणकोणते संबोध आहेत, कोणकोणत्या संकल्पना आहेत याची माहिती घेतली. यानंतर उच्च प्राथमिक स्तरावरील भूगोल अभ्यासक्रमाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत याचा क्षेत्रनिहाय अभ्यास आपण केला. यानंतर भूगोल व मानवी जीवन सहसंबंधांची अंगेही समजावून घेतली. यानंतर भूगोल पाठ्यक्रम विकसनाची तत्वे, त्याचप्रमाणे भूगोल पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती समजावून घेतल्या. यानंतर आपण अभ्यास केला ते भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांचा. यामध्ये चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष समजावून घेतले. यानंतर भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक विश्लेषण करत असताना भूगोलाचे अंतर्गत घटक, बाह्य घटक यांचा विचार करून इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकाचं सविस्तर विश्लेषण आपण केलं. यानंतर ह्या प्रथम घटकावर आधारित काही प्रश्नांचा विचार केला. ते प्रश्न स्वाध्यायामध्ये कसे सोडवायचे याचीही चर्चा केली. आणि भूगोलाची परीक्षा, घटक चाचणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेतली आहे. हे 9वे लेक्चर मी सुरू करत आहे. हे लेक्चर घेत असताना घटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात करतो आहे. त्या दुसऱ्या घटकाचं नाव आहे भूगोलाचे अध्यापन आणि नियोजन. आता या ठिकाणी भूगोलाचे अध्यापन जर म्हटले तर या ठिकाणी अध्यापनाबरोबर विविध अध्यापन पद्धती जोडल्या जातात. आता ह्या विविध अध्यापन पद्धती कोणकोणत्या आहेत, त्यांची आवश्यकता काय आहे, त्यांचा केव्हा आणि कसा वापर करायचा या संबंधी सविस्तर माहिती आपल्याला या प्रकरणात घ्यायची आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो भाग दिसतो आहे या ठिकाणी नियोजन. याच घटकामध्ये आपल्याला भूगोल विषयाचे नियोजन कशा प्रकारे करायचे हे समजावून घ्यावायचे आहे. हे नियोजन वार्षिक नियोजन असते, घटक नियोजन असते, साप्ताहिक नियोजन असते, पाठ नियोजन असते. अशा अनेक स्तरावर आपणास नियोजनाचा अभ्यास करावायचा आहे. यापूर्वी भूगोलाचे अध्यापन याच घटकाचा आपण आता अगोदर सविस्तर अभ्यास करणार आहोत. भूगोलाचे अध्यापन याच मुद्द्याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. या मुद्द्याचा विचार करत असताना प्रथम आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात त्या भूगोलाच्या विविध अध्यापन पद्धती. या विविध अध्यापन पद्धतीची गरज काय, हा पहिला प्रश्न आपणास पडला पाहिजे किंवा पडतोच. मागील वर्षी भूगोलाच्या विविध अध्यापन पद्धतींची गरज का किंवा आवश्यकता का हे आपण सविस्तर अभ्यासलेले आहे.
तरी सुद्धा आपण थोडक्यामध्ये भूगोलासाठी विविध अध्यापन पद्धतीची गरज किंवा आवश्यकता का, या मुद्द्याचा थोडक्यामध्ये विचार करूया. या ठिकाणी पहिला मुद्दा या ठिकाणी आपण चर्चेसाठी घेतलेला आहे तो म्हणजे परिसर भिन्न. याचा अर्थ काय, तर विद्यार्थ्याचा परिसर हा भिन्न असतो. कोकणातील विद्यार्थी वेगळे, घाटावरील विद्यार्थी वेगळे, पठारी प्रदेशामधले विद्यार्थी वेगळे, डोंगराळ प्रदेशामधले विद्यार्थी वेगळे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा परिसर हा भिन्न असतो. यामुळे विविध अध्यापन पद्धतीचा विचार करत असताना विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून विचार आपणास करावा लागतो किंवा विद्यार्थ्याच्या परिसरानुसार विविध अध्यापन पद्धती ही निवडावी लागते. दुसरा जो मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे, विद्यार्थ्यांचे अनुभव भिन्न असतात. परिसरानुसार विद्यार्थी विविध अनुभव घेत असतो. कोकण किनाऱ्यावरील विद्यार्थी जे आहे, कोकण किनाऱ्यावर जो व्यवसाय चालतो तो म्हणजे या ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय चालतो आणि त्या ज्या कुटुंबामध्ये विद्यार्थी राहतात त्या कुटुंबामध्ये राहत असताना विद्यार्थ्यांना विविध अनुभव येत असतात. त्यानुसार इकडे जर आपण दख्खनच्या पठारावर बघितलं किंवा खानदेशामध्ये बघितलं तर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे अनुभव आणखी वेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून या ठिकाणी अध्यापन पद्धतीची निवड करताना विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा देखील आपणास काय करावा लागतो, विचार करावा लागतो. विविध अध्यापन पद्धतीची गरज काय किंवा आवश्यकता का, हे अभ्यासत असताना आपणास तिसरा मुद्दा आपल्या समोर येतो तो म्हणजे विषयाची उद्दिष्टे. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे किंवा पाठ्यक्रमाची उद्दिष्टे ही भिन्न असतात आणि त्याचप्रमाणे पाठाची उद्दिष्टे देखील भिन्न असतात. यानुसार ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, पाठ्यक्रमाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, विशिष्ट घटकाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध वेगळ्या अशी अध्यापन पद्धती आपल्याला निवडावी लागते. यानंतर याच घटकाचा, याच उपघटकाचा विचार करत असताना पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे विद्यार्थ्याचा वयोगट. आता इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा आपणास या ठिकाणी विचार करावायचा आहे. तर इयत्ता 6वीचे विद्यार्थी त्या मानाने मोठे झालेले असतात. त्यांचा वयोगट मोठा आहे. त्यांचे वय साधारणतः 11 ते 11.5 12 वर्ष या दरम्यान असते. म्हणून विद्यार्थ्यांच्या वयोगटास अनुसरून अशा प्रकारची अध्यापन पद्धती आपण निवडली पाहिजे. यानंतर या ठिकाणी 5वा जो मुद्दा येतो तर मानसशास्त्रीय कारणे. प्रत्येक विद्यार्थ्याचं मन हे वेगळं असतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनाचा विचार करून किंवा वयोगटाचा विचार करून आपण जर अध्यापन पद्धती निवडली तर ती अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांना रुचेल, आवडेल आणि विद्यार्थी पाठामध्ये रमून जाईल. यासाठी मानसशास्त्रीय कारण याचा देखील शिक्षकांनी अभ्यास करणं आवश्यक आहे. यानंतर विविध अध्यापन पद्धतीची गरज का, यासाठी आपण पुढचा जो मुद्दा चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती देणे. याचा अर्थ भूगोल विषयामध्ये रोज नवनवीन अशी माहिती येते आहे. तर या माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे. विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती दिली गेली पाहिजे. या दृष्टीने अद्ययावत अशी माहिती देण्यासाठी देखील अध्यापन पद्धतीची निवड काळजीपूर्वक केली पाहिजे. नंतर 7वा जो मुद्दा आहे विद्यार्थ्यांची आवड किंवा अभिरुची. याचा विचार करून
प्रत्येक विद्यार्थ्याची आवड वेगळी असते, आवड वेगळी असते. त्यानुसार आपण काय करावी तर अध्यापन पद्धती निवडावी. आणि शेवटचा मुद्दा घेऊ तर प्रत्येक शिक्षकाला आपल्या पाठामध्ये विविध अशा प्रकारचं साहित्य वापरावंसं वाटतं. आणि हे साहित्य वापरायचं असेल तर त्या विशिष्ट साहित्यासाठी विशिष्ट अध्यापन पद्धतीची निवड करावी लागते. विशिष्ट असे तंत्र वापरावे लागते. विशिष्ट असे अध्यापन सूत्र वापरावे लागते. या दृष्टीनं काय त्या सूत्राला अनुसरून, तंत्राला अनुसरून किंवा शैक्षणिक साहित्याला अनुसरून अशा प्रकारची अध्यापन पद्धती शिक्षकाने निवडली पाहिजे. या दृष्टीने आपल्याला विविध अध्यापन पद्धतीची गरज काय किंवा आवश्यकता काय या सर्व मुद्द्यांचा विचार या ठिकाणी करता येतो. या ठिकाणी आपणास लक्षात आले की भूगोल विषयामध्ये विविध अध्यापन पद्धतीची गरज काय किंवा आवश्यकता काय हे आपणास समजले. यानंतर आपण भूगोलामध्ये कोणकोणत्या अध्यापन पद्धतींचा वापर होतो आहे किंवा आपणास करावयाचा आहे या विविध अध्यापन पद्धतींचा अभ्यास आपण क्रमशः करणार आहोत. या ठिकाणी घटक क्रमांक 2 भूगोलाचे अध्यापन व नियोजन, यामध्ये उपघटक क्रमांक 1 चा आपण विचार करणार आहोत. या ठिकाणी प्रथम आपण भूगोल विषयामध्ये विविध अध्यापन पद्धतीची आवश्यकता काय किंवा गरज काय हे समजावून घेतले. त्यानंतर मात्र आपण प्रत्यक्ष अध्यापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी जाणार आहोत. तर प्रथम आपण जी अध्यापन पद्धती वापरणार आहोत किंवा ज्या पद्धतीचा वापर करणार आहोत ती अध्यापन पद्धती आहे निरीक्षण पद्धती. निरीक्षण पद्धती व्यवस्थित पद्धतीचं नाव लिहून घ्या. निरीक्षण पद्धती. मध्ये मध्ये लिखाणासाठी वेळ दिलेला आहे. महत्वाचे शब्द, महत्वाची वाक्य लिहून ठेवायचे आहे म्हणजे आपणास पुढे पुढे जाता येईल. भूगोलामध्ये मानव आणि त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास केला जातो. यासाठी भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण करणे अत्यावश्यक असते. त्याचप्रमाणे मानवाने आपल्या विकासासाठी भौगोलिक परिस्थितीचा कसा उपयोग करून घेतला याचेही निरीक्षण करणे अत्यावश्यक असते किंवा गरजेचे असते. म्हणूनच भूगोल विषयाला निरीक्षणाचे शास्त्र असे देखील म्हणतात. निरीक्षणाचे शास्त्र. भूगोल विषयाला निरीक्षणाचे शास्त्र देखील म्हणतात. मानवाने स्वतःच्या विकासासाठी भौगोलिक परिस्थितीचा कसा वापर करून घेतला याचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक असते. म्हणून या भूगोल विषयाला निरीक्षणाचे शास्त्र असे देखील म्हणावयास हरकत नाही किंवा म्हणतात. म्हणून या विषयामध्ये क्षेत्रीय कार्याला खूप महत्व आहे. क्षेत्रीय कार्य याचा अर्थ विशिष्ट क्षेत्रावर जाऊन त्या क्षेत्राचे निरीक्षण करणे अत्यावश्यक असते. आता यापुढे निरीक्षण म्हणजे नेमके काय हे आपण समजावून घेऊ. निरीक्षण म्हणजे फक्त एक
निरीक्षण म्हणजे फक्त एक दृष्टिक्षेप नव्हे. निरीक्षण म्हणजे फक्त एक दृष्टिक्षेप नव्हे. निरीक्षण म्हणजे फक्त एक दृष्टिक्षेप नव्हे. तर या ठिकाणी एखाद्या बाबीचे सूक्ष्मपणे निरीक्षण करणे म्हणजे निरीक्षण करणे, ती गोष्ट आठवणीमध्ये ठेवणे, तिची नोंद करणे आणि ती नोंद देखील वेळोवेळी करावायची असते. निरीक्षण कसे करावायचे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी करणे अत्यावश्यक असते. निरीक्षण म्हणजे एक दृष्टिक्षेप नव्हे. उदाहरणार्थ आपण वेरूळ किंवा अजिंठ्याच्या लेणीला भेट दिली. आता वेरूळ आणि अजिंठा या ठिकाणी सुमारे अजिंठ्याला किंवा वेरूळ या ठिकाणी जवळजवळ 34 ते 35 अशा प्रकारच्या लेण्या आहेत. आपली सहल एका दिवसाची निघते आणि एका दिवसाच्या सहलीमध्ये आपण वेरूळच्या लेण्यांचे निरीक्षण करतो, वेरूळच्या लेण्या बघतो, अजिंठ्याच्या लेण्या बघतो, दौलताबाद किल्ल्यावर जातो, जायकवाडीचे धरण देखील पाहतो. एका दिवसामध्ये हे सर्व शक्य नाही. ज्यावेळेस आपण अजिंठ्याच्या लेणीला भेट देतो त्यावेळेस आपण निरीक्षण करत नाही, तर फक्त आपण त्या लेण्यांवर काय करत असतो, दृष्टिक्षेप टाकत असतो, नुसती नजर टाकत असतो. म्हणजे याचा अर्थ निरीक्षण म्हणजे फक्त एक दृष्टिक्षेप नव्हे, तर निरीक्षण हे सूक्ष्म हवे, अचूक हवे आणि त्यामध्ये निरीक्षणाच्या नोंदी त्या वेळी करणं अत्यावश्यक असतं. निरीक्षण कसे करावे, कशाचे करावे, कधी करावे, नोंदी कशा कराव्यात इत्यादीची माहिती आपण शिक्षकांकडनं घेणे आवश्यक आहे किंवा शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे मार्गदर्शन करणे अत्यावश्यक असते. निरीक्षण हे मर्यादित न करता व्यापक दृष्टिकोनातून झाले पाहिजे. निरीक्षणाने चिकित्सा वृत्ती निर्माण झाली पाहिजे. जेवढे फिराल तेवढे अनुभव जास्त येतात, जेवढे फिराल तेवढे अनुभव जास्त येतात. म्हणून जास्तीत जास्त परिसराला आपण भेटी दिल्या पाहिजे, जास्तीत जास्त परिसर आपण पाहिला पाहिजे. आपले गाव पाहिले, गावानंतर तालुक्याच्या गावी आपण गेलो पाहिजे, तालुका पाहिल्यानंतर आपण जिल्ह्याच्या गावी गेलो पाहिजे, जिल्ह्याचे निरीक्षण आपण केले पाहिजे. जिल्हा पाहणं झाल्यानंतर आपण आपलं राज्य कसं आहे, आपल्या राज्याचा विस्तार केवढा आहे, राज्यामध्ये शेती कशी आहे आणि ह्या शेतीमध्ये कोणकोणती पिके घेतली जातात, अशा प्रकारे राज्याचे देखील निरीक्षण आपण केले पाहिजे. यानंतर थोडे मोठे झाल्यानंतर आपण देश पातळीवर म्हणजे आपले जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य, हे महाराष्ट्र राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये ओडिसामध्ये आपण गेलो पाहिजे, केरळमध्ये गेलो पाहिजे, काश्मीरमध्ये गेलो पाहिजे, राजस्थान कसं आहे ते पाहिले पाहिजे. अशा रीतीनं निरीक्षणाची पातळी हळूहळू वाढवली पाहिजे. जसजसं आपण मोठे होऊ तसतसं आपण आपल्या ज्ञानाच्या कक्षा किंवा निरीक्षणाच्या कक्षा या वाढवत गेलो पाहिजे. विविध राज्यांचं निरीक्षण राज्यांमध्ये सहल काढल्यानंतर आपण काही दिवसानंतर परदेशी देखील जायला हरकत नाही. परदेशी गेल्यानंतर आशिया खंड कसा आहे, आशिया खंडामधले विविध देशांचा अभ्यास आपल्याला करता येईल, युरोप खंडामधल्या विविध देशांचा अभ्यास करता येईल. अशा रीतीने निरीक्षणाचं जे क्षेत्र हे हळूहळू आपण वाढत नेले पाहिजे. निरीक्षणात 3 गोष्टीवर भर दिला जातो. निरीक्षणामध्ये 3 गोष्टीवर भर दिला जातो. एक निरीक्षण,
निरीक्षणामध्ये 3 गोष्टीवर भर दिला जातो. 1 निरीक्षण, 2 अनुमान. निरीक्षणात 3 गोष्टीवर भर दिला जातो. 1 प्रत्यक्ष निरीक्षण, 2 अनुमान आणि 3 ज्ञान. निरीक्षणामध्ये 3 गोष्टीवर भर दिला जातो. त्यामध्ये प्रत्यक्ष निरीक्षण 1. नंतर या निरीक्षणावरनं काय करावे लागते? अनुमान करावे लागते. म्हणजे अनुमान 2 दुसरी क्रिया आहे. तिसरी जी या अनुमानावरनं आपल्याला काय मिळते? ज्ञान मिळते. म्हणजे निरीक्षणामध्ये ज्या 3 गोष्टींची आवश्यकता असते किंवा ज्या 3 गोष्टींवर भर दिला जातो, ती पहिली गोष्ट आहे प्रत्यक्ष निरीक्षण, दुसरं आहे अनुमान आणि तिसरं आहे ज्ञान. म्हणजे अनुमानावरून आपणास ज्ञान प्राप्त होत असतं. भूगोल विषयात अनेक क्षेत्रे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने निरीक्षण केले पाहिजे. आपल्या परिसरामध्ये अनेक घटना घडत असतात. अनेक वनस्पतीची पाने, फुले, फळे, झाडांचा आकार याचा अभ्यास आपण केला पाहिजे. काही वनस्पतींची उन्हाळ्यामध्ये पाने गळतात. काही वनस्पतींना उन्हाळ्यात फक्त फुलेच येतात. अशा अनेक गोष्टींची निरीक्षण आपण केली पाहिजे. भूगोलामध्ये काही बाबींचे किंवा काही गोष्टींचे प्रत्यक्ष डोळ्यांनी निरीक्षण करता येत नाही. अशा वेळेस आपणास भूगोलातील काही उपकरणांचा विचार आपणास करावा लागतो. उदाहरणार्थ ग्रह, तारे यांचा अभ्यास करत असताना आपणास आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारची दुर्बीणची वापरावी लागते. तरच आपणास आकाशाचं निरीक्षण करता येईल. हवामानाची जर नोंद ठेवायची असेल तर हवामान दर्शक अशा प्रकारची उपकरणे वापरावी लागतात. एखाद्या द्रव पदार्थाचं तापमान जर मोजायचं असेल तर या ठिकाणी साधा तापमापक वापरावा लागतो. वायूचा दाब जर मोजायचा असेल तर वायू दाब मापकाचा वापर होतो. पर्जन्य जर मोजायचा असेल तर आपणास पर्जन्य मापक यंत्राचा वापर करावा लागतो. दिशा जर ओळखायची असेल आपणास तर दिशादर्शकाचा या ठिकाणी आपणास अभ्यास वापर करावा लागतो. याचा अर्थ या उपकरणांच्या साहाय्याने आपणास अचूक अशा प्रकारचं निरीक्षण करून माहिती मिळवता येते. आता निरीक्षणाचे प्रकार आपण अभ्यासूया. निरीक्षणाचे 2 प्रकार आपणास सांगता येते. एक प्रत्यक्ष निरीक्षण आणि दुसरं अप्रत्यक्ष निरीक्षण. एक प्रत्यक्ष निरीक्षण आणि दुसरं अप्रत्यक्ष निरीक्षण. ज्यावेळेस आपणास प्रत्यक्ष निरीक्षण करणं शक्य होणार नाही अशा वेळेस आपण काय करतो? अप्रत्यक्ष निरीक्षण करत असतो. संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास आपणास संपूर्ण जगभर फिरून करता येणे शक्य नाही. म्हणून आपण पृथ्वी गोलाच्या साहाय्याने किंवा नकाशाच्या साहाय्याने संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास आपण करू शकतो. म्हणजे या ठिकाणी पृथ्वी गोल हे जे साधन आहे हे कसं साधन आहे? अप्रत्यक्ष निरीक्षणाचं साधन आहे. त्यानंतर आपल्या जिल्ह्याची माहिती आपणास घ्यावायची आहे. तर ही माहिती घेत असताना आपण जिल्ह्याचा नकाशा या ठिकाणी वापरू आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुका कोणत्या दिशेला आहे, त्या तालुक्यामध्ये परिस्थिती कशी आहे, पिके कोणती घेतली जातात याचा अभ्यास आपण करू शकतो. त्यासाठी
आपणास आपल्या जिल्ह्याचा नकाशा हे साधन वापरून अप्रत्यक्ष निरीक्षण करून माहिती मिळवावी लागते. त्यानंतर काही ठिकाणचे फोटो, जम्मू काश्मीर, शिमला, कुलू, मनाली, माथेरान, महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणांची फोटो जर आपण विद्यार्थ्यांना दाखवली तर त्या परिसराचं विद्यार्थी अशा प्रकारे निरीक्षण करू शकतील. त्यानंतर ॲटलास म्हणजे नकाशा संग्रहावर हवामानाची उपकरणं यांच्या मार्फत आपण निरीक्षण करून माहिती मिळवू शकतो. यानंतर नकाशा हा एक महत्वाचा असा भूगोलाचा भाग आहे. नकाशाच्या साहाय्याने आपल्याला संपूर्ण जगाचा अभ्यास करता येतो. परंतु विद्यार्थ्यांना नकाशा वाचन कसे करावे हे मात्र शिक्षकांनी अगोदर शिकवणे आवश्यक आहे. नकाशासमोर उभे राहिले असताना नकाशाची वरची दिशा बाणाच्या साहाय्याने अशी दाखवलेली असते. ती दिशा असते उत्तर दिशा, खालची दिशा असते दक्षिण दिशा, उजव्या हाताकडची दिशा ती दिशा असते पूर्व दिशा आणि डाव्या हाताकडची दिशा असते ती पश्चिम दिशा. यानंतर नकाशाची सूची, नकाशाचे शीर्षक, सांकेतिक चिन्हे, प्रमाण याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. यानंतर आपल्या परिसरामध्ये माती कशी आहे, वनस्पती कशी आहे, प्राणी कसे आहे, कीटक, खनिजे, पिके, पर्वत, शिखरे, पठारे, मैदाने, नद्या, तलाव, तळी, कालवे, लोहमार्गांचं जाळं, रस्त्यांचं जाळं, विमान मार्ग कशा प्रकारे आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारचं पशुपालन चालतं, जलमार्ग कसे आहेत, घरे कसे आहेत, आहार कशा प्रकारचा आहे, लोकांची भाषा कोणती आहे, पोशाख कशा प्रकारचा आहे, अशा अनेक गोष्टींचं निरीक्षण विद्यार्थ्यांना करण्यास शिक्षकांनी प्रवृत्त केले पाहिजे. त्यानंतर म्हणजे निरीक्षण हे जमिनीवरील घटकांचं करता येतं, समुद्रावरील विविध घटकांचं करता येतं, त्याचप्रमाणे आकाशातील विविध चंद्र ताऱ्यांचं, आकाशगंगेचं निरीक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावं. आता या निरीक्षण पद्धतीची ही खूप सारी माहिती आपण या ठिकाणी घेतली आहे. या निरीक्षण पद्धतीच्या काही फायदे आणि काही मर्यादा आहेत त्या आपण समजावून घेऊ. निरीक्षण पद्धतीचे फायदे. निरीक्षण पद्धतीचे फायदे. पद्धतीचे फायदे. लिखाणासाठी वेळ देतो आहे, व्यवस्थित लिखाण करून घ्या. निरीक्षण पद्धतीचा पहिला फायदा आहे प्रत्यक्ष निरीक्षणातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात. प्रत्यक्ष निरीक्षणातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात. संकल्पना स्पष्ट होतात. प्रत्यक्ष निरीक्षणातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात. प्रत्यक्ष निरीक्षणातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतात. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आग्रा येथील ताजमहालाचे उदाहरण देऊ शकतो. विद्यार्थी या ठिकाणी प्रत्यक्ष सहलीद्वारे आपणास तो अनुभव विद्यार्थ्यांना देता येतो. परंतु जर शक्य झाले नाही तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ताजमहालाचे चित्र दाखवून ताजमहल कसा आहे ही संकल्पना आपल्याला चांगल्या रीतीने स्पष्ट करते. त्यानंतर
शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. तर या शिवनेरी किल्ल्याचे चित्र दाखवून शिवनेरी किल्ला कसा आहे, कुठे आहे या संबंधी माहिती देऊन आपणास ही संकल्पना चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येईल. जायकवाडी या ठिकाणी मोठे असे धरण आहे, मातीचे धरण आहे. त्या धरणाचे चित्र दाखवून धरण ही संकल्पना चांगल्या रीतीने स्पष्ट करता येईल. जे विद्यार्थी शहरामध्ये राहतात त्यांना कालवा ही संकल्पना माहित नसते. कालवा म्हणजे काय हे चांगल्या रीतीने समजत नाही. अशा विद्यार्थ्यांना कालव्याचे चित्र दाखवून किंवा प्रत्यक्ष कालव्यावर सहल काढून ही संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगता येते. अशा रीतीने प्रत्यक्ष निरीक्षणातून विद्यार्थ्यांच्या संकल्पना ह्या काय होतात, चांगल्या पद्धतीने स्पष्ट होतात. दुसरा जो फायदा आहे, निरीक्षणातून प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेतात. प्रत्यक्ष अनुभव घेतात. आपणास जर आग्रा येथील ताजमहल पाहणे शक्य नाही, विद्यार्थ्यांना दाखवणे शक्य नाही, परंतु आपल्या राज्यामध्येच जर आपण जर सहल काढली आणि ह्या सहलीमध्ये औरंगाबाद या ठिकाणचा बीबी मकबरा जर आपण दाखवला, तर ही बीबी मकबरा ही जी प्रतिकृती आहे ही ताजमहालाचीच हुबेहूब अशा प्रकारची प्रतिकृती आहे. यावरनं विद्यार्थ्यांना आपल्याला असा अनुभव देता येतो की बीबी मकबरा आणि आग्रा येथील ताजमहल सारखेच आहे, परंतु प्रत्यक्ष आग्रा येथील ताजमहल पाहणे आणि बीबी मकबरा पाहणे यात फरकच आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे गरजेचे असते. निरीक्षण पद्धतीचा तिसरा फायदा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेचा विकास. निरीक्षण क्षमतेचा विकास होतो. विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेचा विकास होतो. याचा अर्थ विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता वाढते. विद्यार्थ्यांना निरीक्षण कसे करावे, केव्हा करावे, त्याच्या नोंदी कशा ठेवाव्या याची माहिती होते. याचाच अर्थ विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेचा विकास होतो. परिसरामध्ये पाणी, फुले, विविध वनस्पतींचे पानांचा आकार कसा आहे, त्यांना कोणत्या दिवसामध्ये कशा प्रकारची फुलं येतात, फळं येतात, या गोष्टींचे निरीक्षण विद्यार्थ्यांना करावयास जर लावले तर यातून विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेचा विकास होतो. परिसरामध्ये माती कशी आहे, लाल आहे की पांढरी आहे की काळी कसदार आहे, यातनं अशा काही प्रकारची उदाहरणं देऊन किंवा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना निरीक्षण करावयास लावून विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेचा विकास आपणास करता येतो. यानंतर चौथा जो फायदा आहे, निरीक्षण पद्धतीद्वारे स्थानिक भूगोलाचा किंवा परिसराचा अभ्यास चांगला होतो. चौथा फायदा आहे स्थानिक भूगोलाचा किंवा स्थानिक परिसराचा अभ्यास करणे सोपे होते. स्थानिक भूगोल किंवा स्थानिक परिसराचा अभ्यास करणे सोपे होते. स्थानिक भूगोल किंवा स्थानिक परिसराचा अभ्यास करणे सोपे होते. यानंतर पाचवा जो फायदा आहे, विद्यार्थ्यांना निरीक्षणाच्या नोंदी करण्याची सवय लागते. नोंदी करण्याची सवय विद्यार्थ्यांना नोंदी करण्याची सवय लागते. कोणतीही गोष्ट पाहिली की विद्यार्थी लगेच पेन आणि वहीच्या साहाय्याने नोंदी करावयास शिकतात. सहावा फायदा आहे, निरीक्षणातून चिकित्सक वृत्ती जोपासली जाते. चिकित्सक वृत्ती
जोपासली जाते. चिकित्सक वृत्ती जोपासली जाते. चिकित्सक वृत्ती जोपासली जाते. विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती जोपासली जाते. म्हणजे या वनस्पतीची पाने पांढरीच का किंवा या वनस्पतीची पाने गुलाबीच का, अशा प्रकारची माहिती मिळवण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते. आणि शेवटचा जो फायदा आहे तो म्हणजे निरीक्षण पद्धतीने कार्यकारण सहसंबंध संशोधन वृत्तीची वाढ होते. कार्यकारण सहसंबंध लिहूया. कार्यकारण सहसंबंध व संशोधन वृत्तीची वाढ होते. दाखवा फायदा. कार्यकारण संबंध सहसंबंध व निरीक्षण पद्धतीने कार्यकारण सहसंबंध आणि संशोधन वृत्तीची वाढ होते. अशा रीतीनं निरीक्षण पद्धतीचे फायदे कोणकोणते आहेत ते आपण समजावून घेतले. तुम्ही लिहून घेतले असतील. घेत असाल तर लिहून घ्या. नंतर आपण निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा अभ्यासणार आहोत. निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा आपण अभ्यासणार आहोत. लिहून घ्या. निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा. पहिली मर्यादा आहे निरीक्षण पद्धतीच्या नोंदी अचूक जर घेतल्या नाहीत तर पद्धती अयशस्वी होते. नोंदी अचूक घेतल्या नाही न घेणे. अचूक न घेणे पद्धती काय होणार आहे. अयशस्वी. निरीक्षण पद्धतीमध्ये नोंदी जर अचूक घेतल्या नाही तर ही पद्धती काय होणार आहे. अयशस्वी होणार आहे. म्हणून निरीक्षण पद्धतीमध्ये नोंदी ह्या अचूक घ्याव्या लागतात किंवा अचूक अशा प्रकारच्या त्या घ्याव्यात. दुसरी मर्यादा आहे निरीक्षण पद्धती सर्व घटक निरीक्षण पद्धतीने शिकवता येत नाही. सर्व घटकांना ही पद्धती लागू पडत नाही किंवा सर्व घटक निरीक्षण पद्धतीने शिकवता येत नाही. पुढची मर्यादा आहे निरीक्षण क्षमतेचा अभाव. निरीक्षण क्षमता अभाव याचा अर्थ एखादी गोष्ट करताना उदाहरणार्थ आता 6वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जर निरीक्षण क्षमता जर नसेल किंवा काही विद्यार्थ्यांमध्ये ही निरीक्षण क्षमता नसेल तर ही पद्धती काय होते. यशस्वी होत नाही. आणि शेवटची मर्यादा आहे निरीक्षणात वेळेच्या मर्यादा पडतात.
वेळेच्या मर्यादा, शेवटची मर्यादा वेळेच्या मर्यादा. निरीक्षणामध्ये काय पडतात? वेळेच्या मर्यादा पडतात. त्याचा अर्थ निरीक्षणासाठी खूप वेळ देणे गरजेचे असते, परंतु प्रत्येक वेळेस हा वेळ शिक्षकांना देणे शक्य नसते आणि विद्यार्थ्यांना देखील शक्य नसते. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी अजिंठा, वेरूळ आणि दौलताबादचा किल्ला, जायकवाडी अशी सहल काढली. एका दिवसामध्ये सगळ्या स्थळांना भेटी द्यावायच्या असतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपण लेण्यांचं निरीक्षण न करता फक्त आपण एक नजर टाकतो, एक दृष्टिक्षेप टाकतो आणि पुढे जात असतो. निरीक्षण म्हणजे एक दृष्टिक्षेप नव्हे, तर निरीक्षण हे अचूक हवे, सूक्ष्म हवे. निरीक्षणाच्या नोंदी वेळेच्या वेळी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं निरीक्षणासाठी खूप सारा वेळ देणे अत्यावश्यक असते. म्हणून ही अतिशय महत्वाची अशी मर्यादा आहे का निरीक्षणात वेळेच्या मर्यादा पडतात. अशा रीतीनं आपण आज या तासिकेमध्ये भूगोल विषयासाठी विविध अध्यापन पद्धतीची आवश्यकता का किंवा गरज का, आणि यानंतर उपघटकास आपण सुरुवात केली. उपघटक क्रमांक 1 निरीक्षण पद्धती. या निरीक्षण पद्धतीचा अभ्यास करत असताना निरीक्षण पद्धतीची प्राथमिक माहिती आपण समजून घेतली. प्राथमिक माहिती समजून घेत असताना मानवाने भौगोलिक परिसराचा कसा उपयोग करून घेतला, म्हणजे या ठिकाणी मानवाने सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण केले आणि या निरीक्षणातनं त्या परिसराचा कशा पद्धतीने स्वतःसाठी उपयोग करून घेतला. आणि यातून विद्यार्थ्याने या मानवाचा अभ्यास केला, मानवाचे निरीक्षण केले. म्हणून या ठिकाणी भूगोलास काय म्हणतात तर निरीक्षणाचे शास्त्र असे म्हणतात किंवा म्हटले गेले आहेत. यानंतर निरीक्षण म्हणजे फक्त एक दृष्टिक्षेप नव्हे, निरीक्षणामध्ये चिकित्सा करणे अत्यावश्यक असते. निरीक्षण कशाचे करावे, केव्हा करावे, त्याच्या नोंदी कशा ठेवाव्या या संबंधी माहिती आपण जाणून घेतली. यानंतर निरीक्षणाचे जे प्रकार आहे, प्रत्यक्ष निरीक्षण, अप्रत्यक्ष निरीक्षण किंवा काही वेळा निरीक्षण हे आपणास प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांच्या साहाय्याने फक्त करता येत नाही. अशा वेळेस काही निरीक्षण साधनांचा वापर करावा लागतो. या साधनांची देखील आपण थोडक्यामध्ये माहिती घेतली. निरीक्षण करण्यासाठी कोणकोणती क्षेत्रे उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ पाणी, माती, वनस्पती, प्राणी, कीटक, खनिजे याचाही अभ्यास आपण केला. यानंतर अवकाशाचे निरीक्षण कसे करावे, जमिनीवरील विविध घटकांचे निरीक्षण कसे करावे, पाण्यावरील विविध घटकांचे निरीक्षण कसे करावे याही संबंधी प्राथमिक माहिती या ठिकाणी आपण घेतली. नंतर निरीक्षण पद्धतीचे फायदे समजून घेतले आणि मर्यादा समजावून घेतल्या. पुढील तासिकेला आपण क्रीडन ह्या अध्यापन पद्धतीविषयी माहिती घेऊ. या पाठातील निरीक्षण पद्धतीबद्दलची प्राथमिक माहिती आहे ती नोंद करून घ्या. नंतर निरीक्षण पद्धतीचे फायदे नोंद करून घ्या आणि मर्यादा देखील नोंद करून घ्या. आणि आपणास अध्यापन करत असताना निरीक्षण पद्धती ही कोणत्या पाठासाठी वापरता येईल या दृष्टीने विचार करा.